यात विधानसभेची याबाबत मी आवाज उठवला होता, पण ही लढाई फक्त विधानसभेत लढून जमणार नाही, तर ही लढाई रस्त्यावरही लढावी लागणार आहे. कारण सरकार जे निगरगट्ट आहे आणि त्यांचा राजहट्ट जो असतो स्मार्ट मीटरच्या बाबतीतला तो पूर्णच करत आहेत. आणि शेतकऱ्यांना, सर्वसामान्य ग्राहकांना हे बाहेरून त्यांच्यावर जबरदस्ती करून, त्यांना भीती दाखवून आणि अशा पद्धतीचे स्मार्ट मीटर बसवत आहेत. आणि त्यामुळे एखाद्या ग्राहकाचं जर 500 रुपये बिल येत असेल तर 2-2 हजार रुपये बिल जाते. ही स्मार्ट लूट आहे. आणि ह्या स्मार्ट लूटीची शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन आज सुरुवात केलेली आहे. इथून पुढच्या काळातही एकाही ग्राहकाला सक्तीनं आम्ही मीटर बसवू देणार नाही. आणि ज्या ग्राहकाची मागणी आहे की आम्ही आमचं जुनं मीटर बसवा चांगलं आहे, तर ते सुद्धा आम्ही त्याच्यासाठी महावितरणकडनं ते बसवून घेणार. आणि या विरोधात आम्ही शिवसेना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. स्मार्ट मीटरची जी लूट आहे या विरोधात सर्वसामान्य ग्राहकाच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावरील लढाई लढेल, विधानभवनाची लढाई लढेल आणि न्यायालयीन लढाई सुद्धा शिवसेना लढणार आहे. आता वीज बिल माफी किती वेळा करायची? वीज बिल माफीचं माझं मत आहे की हे थकबाकी माफ केलेलं काल त्यांनी जाहीर केलं. मग वीज बिल जर नव्हतं मग पहिली काय माफी केली होती? म्हणजे दरवेळेस काहीतरी वेगळं सांगायचं. वीज बिल अरे माफी पण वीज तर द्या. आज एकाही शेतकऱ्याला आपण बघतोय की ऊन पडलेलं आहे, 50% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शेतकरी त्यांचं पीक वाचवण्यासाठी धडपड करतोय. कुठून तरी जे थोडं पाणी आहे ते पाणी सोयाबीनला देऊन ते पीक वाचवता येतंय का यासाठी प्रयत्न करतोय, पण त्याला वीज नाही. आणि इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली रोज संध्याकाळी लाईट ग्रामीण भागातली पूर्ण ग्रामीण भागात अंधारात असतो. या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात वारकऱ्याच्या दिंड्या आलेल्या आहेत. विदर्भातनं बहुतांश दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. त्या ठिकाणी वारकऱ्यांना सुद्धा अंधारात चाचपडत त्यांना जेवण करावं लागतं, त्यांना निवाऱ्याच्या ठिकाणी अडचण होते. ते हिंदू नाहीत का? आपण ज्या ठिकाणी 1 मिनिट जरी लाईट गेली किंवा 1 मिनिट जरी उशीर झाला तर डिस्कनेक्शन करता आणि दुसऱ्या बाजूला इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली 5-5, 6-6 तास आपली लाईट बंद असते. शहरातल्या सुद्धा लाईट दिवसातून 20-20, 25-25 वेळ डिस्कनेक्शन होतं त्याचं. ह्यासाठी सुरळीत वीज पुरवठा केला पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीपंपाला 8 तास कमीत कमी वीज देतं तुम्ही सांगितलं होतं. 8 तास मिळते का? 8 तासात किती वेळा लाईट ट्रिप होते? ह्या गोष्टीचा सरकारने विचार करणं गरजेचं आहे. आणि जी इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली आपल्या जिल्ह्यात, धाराशिव जिल्ह्यात सोलार ऊर्जा असेल, सोलार असेल किंवा पवनचक्की असेल, यांच्या माध्यमातून जवळपास 1000 मेगावॉट वीज तयार होते. आणि 1000 मेगावॉटपैकी आपल्या जिल्ह्याची गरज, धाराशिव जिल्ह्याची गरज फक्त 450 मेगावॉटची आहे. मग तुम्ही आमच्या जमिनी घेता. शेतकऱ्यांनी त्यांची पिढ्यानपिढ्याची जी शेती आहे ती तुम्हाला लिहून दिली. त्या ठिकाणी पवनचक्की उभारल्या, काही ठिकाणी सोलर प्लॅन्ट उभारले आणि आम्हालाच अंधारात ठेवता. आमची वीज तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांना, मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी विकता. आमच्या जिल्ह्यात तयार केली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आधी आमची गरज पूर्ण करा, आमचे लोड शेडिंग 100% बंद करा आणि मग बाहेर वीज विका.